देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट. भाजप आणि मनसेची युती होणार का? गेल्या 4 वर्षांमध्ये फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जेव्हा जेव्हा भेट झाली आहे तेव्हा तेव्हा अशाच बातम्या येत असल्याचं आपण पाहिलंय. पण राज फडणवीस भेटीनंतर आजवर कधीही भाजप आणि मनसेची थेट युती झाली नाही. त्यामुळं युतीच्या ह्या चर्चा कायम हवेतच राहिल्या. पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेतली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची घेतलेली ही पहिलीच भेट होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली आणि पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. पण यावेळी भाजप मनसे मैत्रीचा नवा अंक सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपकडून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंना थेट विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या आहेत. भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच मनसे भाजप युती होण्याची दाट शक्यता आहे. पण राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजप आणि फडणवीसांना नक्की कोणती गोष्ट साध्य करायची आहे? एकही आमदार किंवा खासदार नसतानाही राज ठाकरे फडणवीसांसाठी महत्त्वाचे का आहेत? मनसेला सोबत घेण्यामागचं भाजपचं राजकारण नक्की काय? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी मनसे भाजप युतीच्या चर्चा नेमक्या का होत आहेत ते बघूयात. सोमवारी शिवाजी पार्क इथे परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हर्च्युअली हजेरी लावली. पण त्याआधी फडणवीसांनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं मनसे आणि भाजपचे नेते सांगत असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे भाजप युतीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर फडणवीसांकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याच्या बातम्या आहेत. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळं या 5 जागांपैकी एका जागेवर अमित ठाकरेंना संधी देऊन मनसेला सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण भेट असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. तरीही आगामी महापालिका निवडणुकांसाठी फडणवीसांनी राज ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचं बोललं जात आहे. पण एकही आमदार किंवा खासदार नसताना राज ठाकरे फडणवीसांसाठी महत्त्वाचे काय याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिंदेंना शह देणं. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या रूपात भाजपला नवा मित्र मिळाला. त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं त्यांचा योग्य तो सन्मानही केला. शिंदे फक्त सरकारचे प्रमुख असले तरी सगळे निर्णय हे फडणवीसच घेतील असं त्यावेळी बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशीलतेने हाताळणं असो किंवा कॉमन मॅन म्हणून आपली इमेज तयार करणं असो, शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला योग्य पद्धतीनं सिद्ध केलं. पण यामुळं फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल की काय अशाही चर्चा सुरू झाल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी फडणवीसांना टार्गेट केलं. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यावरून फडणवीसांना विलन ठरवण्यात आलं. मग लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी आपले 15 पैकी 7 खासदार निवडून आणत भाजपपेक्षा आपला स्ट्राईक रेट उजवा असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळं भाजपनेच मुख्यमंत्रीपद देऊन मोठे केलेले शिंदे भाजपला जड जात आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला. यामुळंच भाजपनं शिंदेंचे पंख चाटायला सुरुवात केल्याचं सांगितलं गेलं. त्यासाठीच राज ठाकरे भाजपच्या कामी आल्याच्या चर्चा झाल्या. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र आपले उमेदवार उभे केले. पण या उमेदवारांमुळे सगळ्यात जास्त नुकसान शिंदेंचंच झाल्याचं पाहायला मिळालं. माहीमच्या जागेवर शिंदेंच्या सदा सरवणकरांचा दावा स्ट्रॉंग असताना सुद्धा भाजपनं मात्र तिथे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरवणकरांसाठी निवडणुकीत काम न केल्याचे आरोप झाले. पण त्याचवेळी राज ठाकरेंच्या उमेदवारांमुळे मुंबईत शिंदेंचे तब्बल 10 उमेदवार विधानसभेला पराभूत झाल्याचं सांगितलं गेलं. यामध्ये माहीम, वरळी, जोगेश्वरी पूर्व, विक्रोळी, दिंडोशी अशा काही महत्त्वाच्या जागांचाही समावेश होता. या उमेदवारांमुळे मुंबईत शिंदेंची ताकद कमकुवत झाली आणि उद्धव ठाकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळं शिंदेंना शह देण्यासाठीच भाजपनं मनसेला बळ दिल्याच्या चर्चा झाल्या. आता ही मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंनी मुंबईत जोर लावलाय. ठाकरेंचे मुंबईतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदेंनी गळाला लावायला सुरुवात केली आहे. मुंबई शहरचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेऊन शिंदे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचं दिसतंय.
पण त्यामुळेच शिंदेंना मुंबई महापालिकेत रोखण्यासाठी भाजप मनसेला जवळ करत असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेंना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू शकतो. याशिवाय मनसेमुळे भाजपच्या राजकारणाला काही धोका असल्याचं दिसत नाही. मनसेचा प्रभाव हा जास्त करून मुंबईपुरता मर्यादित आहे. त्यामुळेच मनसेचं राजकारण काही शिंदेंसारखं राज्यव्यापी नाही. यामुळेच भाजपला शिंदेंना मुंबईमध्ये रिप्लेस करण्यासाठी मनसेच प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे भाजप आणि फडणवीसांना महत्त्वाचे वाटतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेसाठी होणारी मदत. गेल्या 10 वर्षात राज्यात मनसेला उतरती कळा लागली असली तरी राज्यात आणि विशेषतः मुंबईत मनसे आपली ताकद राखून असल्याचं पाहायला मिळतं. आताच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीत विजयी झाला नसला तरी अनेक जागांवर मनसेच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या मुंबईत मनसेनं 14% मतं घेतली आहेत. जिथे जिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे तिथं तिथं राज ठाकरेंची मनसेही आपली ताकद राखून असल्याचं पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याच माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरेंनी या विधानसभेला 33,062 मतं घेतली होती. त्याआधीच्या दोन्ही निवडणुकांमध्येही इथे मनसेच्या उमेदवारांनी 40,000पेक्षा जास्त मतं घेतल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना तब्बल 67,750 मतं, तर वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेच्या संदीप देशपांडेंना 19,000 मतं मिळाली होती. त्यामुळेच मनसेचे उमेदवार निवडून आले नसले तरी मनसे मुंबईत आपली ठराविक पॉकेट्स राखून असल्याचं दिसून येतं. राज ठाकरेंच्या मनसेची हीच ठराविक पॉकेट्स भाजपसाठी मुंबई महापालिकेत गेम चेंजर ठरू शकतात. मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंकडून खेचून आणायची असेल तर मनसेला सोबत घेणं भाजपसाठी महत्त्वाचं ठरतं. मनसेची मराठी मतं आणि भाजपची हिंदुत्ववादी मतं असं मुंबई महानगरपालिकेत समीकरण जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. जर मुंबई महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवला तर मग शिंदे आणि ठाकरे एकाच चेंडूत हे दोन्ही गडी बाद करणं भाजपला सोपं जाऊ शकतं. यामुळेच अमित ठाकरेंना विधान परिषद देऊन मुंबई महापालिकेत मनसेच्या साथीनं शिवसेनेचं मुंबईतील राजकारण संपवण्याचा भाजपचा डाव असू शकतो असं सांगितलं जात आहे. राज ठाकरे भाजप आणि फडणवीसांसाठी महत्त्वाचे आहेत याचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे ठाकरे ब्रँड. गेल्या 2.5 वर्षांपासून शिंदेची शिवसेना भाजपसोबत असली तरी ठाकरे नावाचा ब्रँड भाजपसोबत आला नाही. भलेही उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत कमी जागा जिंकल्या असतील किंवा राज ठाकरेंना एकही जागा जिंकता आली नसेल, पण यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू, ठाकरे आडनावाभोवती असलेलं मराठी माणसाचं वलय कमी झालंय असं म्हणता येत नाही. शिंदेंनी शिवसेनेत बंड करून मूळ शिवसेनेवर दावा ठोकला आणि तो पक्ष आपल्याकडे घेतला असेल, पण ठाकरे नावाचा ब्रँड शिंदेंच्या पाठीशी जोडला गेलेला नाही. आता विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यावर भाजप आणि ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येतील अशा चर्चा झाल्या. पण ठाकरेंकडून मोदी, शहा, फडणवीस आणि भाजपवर झालेले आरोप बघता ठाकरेंना जवळ करण्यात भाजपच्या नेतृत्वाला कोणताही रस नसल्याचं सांगितलं जातं. पण जिथे ठाकरे नावाला वलय अशा मुंबई महापालिकेसारख्या निवडणुका जिंकण्यासाठी ठाकरे ब्रँड गरजेचा असल्यानं उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना जवळ करणं भाजपसाठी जास्त सोयीचं असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट ही मनसे भाजप युतीचा नवा अंक असल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? होणार अशी कायमच चर्चा होणारी मनसे भाजप युती आता तरी होणार का? युती झालीच तर याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.